आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे जी श्रीकांत जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, हे सगळा खेळ जो आहे ते मुद्दामून करतायत का? म्हणजे आंबेडकरी समुदायाच्या भावना मुद्दामून दुखवतायत का? हो, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये की ते मुद्दामून करत आहे. ते या गोष्टी सगळ्या गोष्टी ठरवून करतायत. ही त्यांची एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अधिकृत आहे. हे स्मारक 1-2 वर्षापूर्वीच नाही, हे स्मारक बसून आज 45 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांची जी नोंदीकृत आहे, अधिकृत आहे, कलेक्टरांची त्यांची मान्यता आहे. हे सगळं असताना मनपा प्रशासक जी श्रीकांत आम्हाला डावलतोय. जी श्रीकांत जे आहेत हे दबावपोटी हे सगळं काम करतायत का? दबावपोटी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वेषापोटी असेल, कारण की या देशामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात फार मोठा वर्ग विरोधात काम करताना दिसतोय. बाबासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठ स्वतःची 100 एकर जागा असताना त्याच जागेवर या शहरामध्ये विद्यापीठ उभा राहतंय. विद्यापीठ उभा राहताना बाबासाहेबांच्या हक्काच्या जागेवर विद्यापीठ उभा राहिल्यानंतर त्यांच्या नावासाठी तब्बल 16 वर्ष संघर्ष करावा लागतो. हे दुर्दैव आहे. आणि आंबेडकर चळवळीला लढा आंदोलन हे काही नवीन नाही. आम्हाला काही गोष्टी लढल्याशिवाय मिळालेल्या नाहीये. आमच्या रक्तात क्रांती आहे, आमच्या रक्तात लढा आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या नावासाठी पुच्छराम कांबळे मेलेला आहे, गौतम वाघमारे मेलेला आहे, सुकेसिनी बनसोडे मेलेले, आणि आजही असे बरेच तरुण वर्ग आहे की बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जीव द्यायला तयार आहे. भावांनो, आपण ज्या शहरामध्ये राहतो, म्हणजे आपले भारताची जी राज्यघटना आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय, तर आज त्यांच्या पुतळ्यांना जर कधी प्रशासन विरोध करत असेल तर याच्यापेक्षा आणखी निंदनीय घटना म्हणा किंवा याच्यापेक्षा निंदनीय गोष्ट कुठली असू शकते का? तुम्ही विचार करा, आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ना हे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जी श्रीकांत, हा सगळा खेळ जो आहे हा सविस्तर शांत डोक्याने बसून करतायत. आणखी फक्त स्लम एरिया म्हणा किंवा जे महामानवांचे जे स्मारक आहेत ते यांच्या व्यतिरिक्त त्यांचं मोठं काम